बाबांसी करी विनंती, मजला जाऊ द्या घराप्रती. बाबा तयास जाऊ न देती, तेथेच घेती ते पूजा. त्याच दिवशी शिर्डीहून धाडिले सविस्तर पत्र लिहून, वितळले वडिलांचे अंतःकरण, पत्र ते वाचून पाहता. इकडील पत्र तिकडे पावले, मुलालाही आश्चर्य वाटले. तयाच्याही नयनी दाटले, अश्रू लागले वहावया. पहा कैसा हा साईंचा खेळ, कैसे न प्रेम उचंबळेल. ऐसा कोण पाषाण असेल, जो न द्रवेल येणेनी. याच मुलाची प्रेमळ आई, शिर्डीस असता एके समयी. करीत अनुग्रह बाबा साई, ती नवलाई परिसिजे. असता तेथे भोजनागारी, पात्रे वाढून झाली तयारी. पितुक्यात एक श्वानद्वारी, भुकेले दुपारी पातले. भाकर होती जी पात्रावर, श्वानास बाई जो घाली चतकुर. तो एक चिखलात माखला सुकर, तेथे क्षुधातुर पातला. वार्ता घडली स्वाभाविकपणी, नाही बाईच्या ध्यानी मनी. परी दुपारी आपण होऊनी, तीच साईंनी काढिली. दुपारी भोजन जाहल्यानंतर, मशिदीत नित्यक्रमानुसार. बाई येऊनी बैसता दूर, साई सादर पुसती. आई त्वा आज मज जेवू घातले, तेणे हे आकंठ पोट भरले. होते हे प्राण व्याकुळ झाले, ते तृप्त केले गे तुवा. ऐसेच करीत जावे नित्य, हेच कामी येईल सत्य. मशिदीत बैसून मी असत्य, बोलेन हे त्रिसत्य घडेन. ऐशीच माझी दया जाणावी, भुकेल्या भाकर आधी द्यावी. आपुल्या पोटा नंतर खावी, धरावे जीवी हे नीट. काय वदले हे साई समर्थ, बाईस काहीच कळेना अर्थ. काय असावा की भावार्थ, वाणी निरर्थक नव्हे कदा. म्हणे मी तुम्हास वाढीन